श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. गरुड पुराणातील ही पवित्र कथा ऐकल्याने परमेश्वर तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर येणारा अकाल मृत्यू टाळेल आणि तुमच्या कुटुंबाचे रक्षण करेल. हे भगवान विष्णू, ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चमत्कार करा आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करा. भक्तांनो, गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी व्यक्तीला हे 7 संकेत मिळतात. आज या प्राचीन कथेच्या माध्यमातून जाणून घेऊया गाय, गिधाड, पोपट, वाघ अशा बऱ्याच प्राण्यांनी ब्राह्मणाला मृत्यूचे कोणते संकेत दिले आहेत आणि हे संकेत जाणून घेतल्यावर मनुष्याने काय करावे याचे उत्तरही या कथेत आहे. ही कथा अतिशय उद्बोधक आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने ही कथा पूर्णपणे ऐकली पाहिजे. या कथेमध्ये तुम्हाला जीवनातील अनेक उपयुक्त तथ्ये जाणून घेता येतील, ज्यामुळे तुमचे जीवन आनंदी होऊ शकते. चला तर मग सुरुवात करूया. या गरुड पुराणातील कथेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा पवित्र मंत्र टाईप करा आणि ही कथा लाईक करा. ज्यांना या कथेची गरज आहे त्यांना ही कथा शेअर करा. भगवंत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. एकेकाळी हरिदास नावाचा ब्राह्मण मध्य प्रदेशातील एका सुंदर नगरात राहत होता. भक्ती, विद्वता आणि उत्तम स्वभावामुळे ते गावभर प्रसिद्ध होते. हरिदास हे भगवान विष्णूंचे महान भक्त होते आणि त्यांची नित्य पूजा करत. त्यांच्या घरात संपत्ती आणि सुखाची कमतरता नव्हती. त्यांचे कुटुंब प्रेम आणि आनंदाने भरलेले होते. पण इतकं होऊनही हरिदासाच्या मनात एक भीती दडलेली होती, ज्यामुळे त्यांचे सुखी जीवन अंधारात बदलले होते. तो प्रत्येक क्षणी मृत्यूचा विचार करत राहिला. रात्री सर्वजण झोपले की हरिदास एकटाच बसायचा आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाचे काय होईल या विचाराने अस्वस्थ व्हायचा. त्याची संपत्ती, त्याचे प्रियजन आणि त्याचे शरीर हे सर्व एक दिवस संपेल. त्याची ही भीती दिवसेंदिवस मोठी होत गेली. त्याला झोप येत नव्हती, जेवणाची चव समजत नव्हती आणि त्याला काहीही करावेसे वाटत नव्हते. त्याच्या जीवनातील शांतता आणि आनंद पूर्णपणे संपला होता. शेवटी एके दिवशी हरिदासाने या भयातून सुटका करण्याचा निर्णय घेतला. त्याला वाटले, मला मृत्यूचे रहस्य कळले पाहिजे. मृत्यूपूर्वी कोणते संकेत मिळतात हे मला समजले तर एक दिवस मी या भयापासून मुक्त होऊ शकेन. या कल्पनेने हरिदासाने आपले कुटुंब व संपत्ती मागे टाकले आणि नगरानगरात भटकंती सुरू केली. तो कुठेही गेला तरी तो साधू मुनींना भेटायचा आणि त्यांना एकच प्रश्न विचारायचा की हे साधू महाराज, तुम्ही मला सांगू शकाल का की मृत्यूपूर्वी आपल्याला कोणते संकेत दिसतात? पण त्याला कुठूनही समाधानपूर्वक उत्तर भेटत नव्हते. एके दिवशी भटकत असताना तो घनदाट आणि धोकादायक जंगलात पोहोचला. या जंगलाभोवती फक्त उंचच उंच झाडे, वने आणि पक्ष्यांचे विचित्र आवाज ऐकू येत होते. फिरत असताना एका ठिकाणी त्यांना आश्रम दिसले. हा काही सामान्य आश्रम नव्हता. आश्रमाबाहेर एक दिव्य शांतता पसरली होती. आतून वेदांचे पठण आणि शंखांचा आवाज ऐकू येत होता. त्या आश्रमात राहणारे ऋषी अतिशय तेजस्वी आणि शांत दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावर दिव्यत्वाची चमक होती आणि जणू तो प्रत्यक्ष देवच आहे असे वाटत होते. हरिदासांनी आश्रमात प्रवेश करून ऋषींना प्रणाम केला आणि म्हणाले, हे ऋषी, मी समस्या घेऊन आलो आहे. कृपया मला मदत करा. ऋषींनी शांतपणे उत्तर दिले, हे ब्राह्मण, मला सांग, तुझी समस्या काय आहे? तू इतका चिंताग्रस्त आणि थकलेला का दिसत आहेस? हरिदास हात जोडून म्हणू लागला, हे साधू महाराज, मला मृत्यूच्या भीतीने खूप त्रास झाला आहे. या भीतीमुळे मला झोपही येत नाही आणि मी नीट जेवतही नाही. मी रात्रंदिवस मृत्यूचाच विचार करतो. साधूने
गंभीर स्वरात विचारले, तुला मृत्यूची भीती का वाटते? मृत्यू कधी आणि कसा होईल हे तुला जाणून घ्यायचे आहे का? हरिदासाने उत्तर दिले, होय महाराज, मला हे जाणून घ्यायचे आहे की मृत्यूपूर्वी माणसाला कोणते संकेत दिसतात. मला हे समजून घ्यायचे आहे जेणेकरून मी या भीतीपासून मुक्त होऊ शकेन. ऋषींनी हरिदासाचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले आणि मग म्हणाले, हे ब्राह्मण, मृत्यूचे रहस्य जाणून घेण्यासाठी तुम्हाला या जंगलात खोलवर जावे लागेल. या जंगलात भेटलेल्या कोणत्याही प्राणी, पक्षी किंवा कोणतीही विचित्र गोष्ट तुम्हाला दिसेल. त्या विचित्र गोष्टीला तुम्हाला मृत्यूबद्दलचे रहस्य विचारावे लागेल. ते तुम्हाला मृत्यूपूर्वी जे संकेत मिळतात ते सांगतील. पण एक लक्षात ठेव, ते तुम्हाला एक कोडे विचारतील आणि त्यांनी विचारलेल्या कोड्याचे उत्तर तू बरोबर दिलेस तरच ते तुम्हाला मृत्यूपूर्वी मिळणारे संकेत सांगतील. ऋषींचे म्हणणे ऐकून हरिदासांनी त्यांना प्रणाम केला आणि म्हणाले, ठीक आहे साधू महाराज, जर मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली तर मी नक्कीच या वनात जाईन. ऋषींनी त्याला आशीर्वाद दिला आणि म्हणाले, जा आणि लक्षात ठेवा की हा प्रवास तुम्हाला केवळ मृत्यूचे सत्य नाही तर जीवनाचे सत्य देखील प्रकट करेल. मग ऋषींच्या सांगण्याप्रमाणे हरिदास वनात गेला. ते जंगल खूप भीतीदायक होते. आजूबाजूला मोठी मोठी झाडे होती. त्यांच्या फांद्या आकाशाला भिडल्यासारखे वाटत होते. हिरवाईत भयान शांतता होती. वन्य प्राण्यांचे भयंकर आवाज वातावरणाला अजून भीतीदायक बनवत होते. हरिदास त्या भयंकर जंगलात हळूहळू पुढे जात होता. चालत चालत जात असताना हरिदासाची नजर एका विशाल आणि मोठ्या असलेल्या झाडावर पडली. हे काही साधारण वृक्ष नव्हते. या झाडाच्या फांद्या राजाच्या मुकुटाप्रमाणे पसरलेल्या होत्या आणि खोड एवढी जाड होती की 4 माणसे मिळूनही त्याला घेरू शकत नव्हते. झाडाभोवती एक गूढ रहस्यमय आभा होती आणि जणू काही झाड त्याला पाहत आहे. हरिदास झाडाजवळ पोहोचताच झाडाचा खोल खालचा आवाज गुंजला, हे ब्राह्मणा, तू कोण आहेस आणि या भयंकर जंगलात का आला आहेस? तुला येथे कोणी पाठवले? सर्व काही सत्य सांग. हरिदास आपले दोन्ही हात जोडून नम्रपणे म्हणाले, हे महावृक्ष, मी मृत्यूचे रहस्य जाणून घेण्यासाठी येथे आलो आहे. मला मृत्यूपूर्वीची संकेत काय आहेत हे जाणून घ्यायचे आहे. तू मला मदत करू शकतोस का? मग हळूहळू त्या झाडाने त्याचे खरे रूप धारण केले. त्या विशाल वृक्षाचे मनुष्याच्या शरीरात रूपांतर झाले. त्याचा चेहरा मनुष्यासारखा दिसू लागला. त्या वृक्षाचे ते अद्भुत रूप पाहून हरिदास घाबरला आणि त्या झाडाकडे टक लावून पाहू लागला. तेव्हा ते झाड एका गंभीर आवाजात हरिदासाला बोलू लागले, हे ब्राह्मण, मी तुझी मदत नक्कीच करू शकतो, परंतु प्रथम तू माझ्या कोड्याचे उत्तर दिले पाहिजे. जर तू बरोबर उत्तर दिलेस तर मी तुला मृत्यूपूर्वी भेटणारा पहिला संकेत सांगेन. हरिदास आत्मविश्वासाने म्हणाला, हे वृक्षा, तुला जे काही कोडे असेल ते विचारा. मी त्याचे उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन. झाड थोडा वेळ गप्प बसले आणि मग त्याचे कोडे विचारले, हे ब्राह्मण, पंख नसताना उडणारे, पाय नसताना चालणारे आणि जिभेशिवाय बोलणारे कोण आहे? सांग बरं. तो आजूबाजूला पाहू लागला. त्याचे लक्ष बाहेरच्या थंड वाऱ्याकडे गेले. काही क्षणांनी त्यांनी हसत उत्तर दिले, हे महावृक्ष, हा वारा आहे. झाड अचानक हसायला लागले. त्याचे हास्य जंगलात गुंजले. तो म्हणाला, ब्राह्मणा, तू बरोबर उत्तर दिलेस. आता ऐका, मृत्यूचे पहिले लक्षण म्हणजे जेव्हा व्यक्तीच्या शरीरातील ऊर्जा कमी होऊ लागते आणि सतत त्याला थकवा जाणवू लागला तर तेव्हा समजून घ्या, हा संकेत तुम्हाला आत्मिक आणि शारीरिक रूपाने सावध करत आहे. मग हरिदासाने त्या वृक्षाला मनापासून नमस्कार केला आणि म्हणू लागला, हे महावृक्ष, तुम्ही दिलेल्या ज्ञानाबद्दल मी तुमचे मनःपूर्वक आभार मानतो. तुम्ही मला माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले आणि मला मृत्यूच्या पहिल्या संकेताबद्दल सांगितले. मी हा संकेत कायम लक्षात ठेवेन. तेव्हा ते महावृक्ष हरिदासाला शांत स्वरात बोलू लागले, जा, पुढे चालत जा.
तुला अजून काही संकेत मिळू शकतात. लक्षात ठेवा, जीवन आणि मृत्यू हे एक चक्र आहे. हे समजून घेणे हाच तुमचा उद्देश आहे. हरिदासाने झाडाचे आभार मानले आणि पुढच्या प्रवासाला निघाला. आता मिळणारे संकेत जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची त्याच्या मनात अधिक उत्सुकता होती. जंगलातील बोलणाऱ्या झाडाकडून पहिला इशारा मिळाल्यावर हरिदास पुढे निघाला. पुढील मार्ग अधिक भीती आणि आव्हानांनी भरलेला होता. झाडांच्या फांद्या एकमेकात गुंतल्या होत्या आणि झाडांमधून विचित्र आवाज येत होते. चालता चालता अचानक त्याची नजर एका मोठ्या गिधाडावर पडली, जे कोरड्या झाडाच्या फांदीवर बसले होते. गिधाडाचा आकार सामान्य पक्ष्यांपेक्षा कितीतरी पटीने मोठा होता. त्याचे डोळे चमकत होते, जणू काही त्याला सर्व काही दिसत होते. त्याची चोच आणि पंख इतके तीक्ष्ण होते की हरिदासाला क्षणभर भीती वाटली, पण त्याने हिंमत एकवटून गिधाडापुढे नतमस्तक झाले. हरिदास त्याच्याजवळ येताच गिधाडाने खोल आणि तिरकस आवाजात विचारले, हे मनुष्य, तू कोण आहेस आणि या घनदाट जंगलात काय करतोस? हरिदास हात जोडून नम्रपणे म्हणाले, हे गिधाडा, मी एक सामान्य ब्राह्मण आहे. मी मृत्यूचे रहस्य जाणून घेण्यासाठी भटकत आहे. मला मृत्यूपूर्वीच्या लक्षणांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. कृपया मला मदत करा. गिधाड पंख पसरून म्हणाले, मी तुला मदत करू शकतो, पण त्यासाठी तुला माझ्या एका कोड्याचे उत्तर द्यावे लागेल. जर तुम्ही बरोबर उत्तर दिले तर मी तुम्हाला एक महत्त्वाचा संकेत सांगेन, जे तुम्हाला मृत्यूपूर्वी प्राप्त होईल. हरिदास म्हणाले, हे महान ज्ञानी गिधाडा, तुला जे काही प्रश्न असतील ते विचार. त्याचे उत्तर देण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करेन. तेव्हा गिधाड ब्राह्मणाला बोलू लागले, हे मनुष्य, ती कोणती गोष्ट आहे जी जन्म तर घेते पण कधीच संपत नाही? हरिदासाने थोडा वेळ विचार केला आणि त्याने आपली यात्रा, वेळ आणि पूर्ण संसार आठवला. थोडा वेळ विचार करून तो बोलू लागला, हे गिधाड महाराज, तुमच्या या कोड्याचे उत्तर आहे वेळ. वेळ नेहमी जन्माला तर येते, पण ही वेळ अनंत आहे, जी कधीही समाप्त होऊ शकत नाही. गिधाड शांतपणे स्मित हास्य देऊन बोलू लागले, हे ब्राह्मणा, तुझे उत्तर बरोबर आहे. आता तू मृत्यूपूर्वी मिळणारा हा संकेत माझ्याकडून ऐक. जेव्हा मनुष्याची इंद्रिये त्याची साथ देत नाहीत, म्हणजे जेव्हा काही गोष्टी दिसायच्या बंद होतात आणि ऐकायला कमी येऊ लागते, तेव्हा समजून जा की मृत्यू निकट आहे. हरिदासाने गिधाडाचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले आणि गिधाडाला नमस्कार केला आणि म्हणाला, हे महान ज्ञानी गिधाडा, तुझ्या ज्ञानाबद्दल मी कृतज्ञ आहे. तू मला मृत्यूच्या दुसऱ्या संकेताबद्दल सांगितलेस, जे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. गिधाडाने त्याचे पंख जोरात झटकले आणि बोलू लागले, मनुष्या, लक्षात ठेव, जीवन आणि मृत्यूच्या मध्ये संतुलन समजून घेण्यासाठी या संकेतांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. आता तू पुढे जा, कारण तुझी यात्रा अजून संपली नाही आहे. हरिदासाने गिधाडाचे आभार मानले आणि तो त्याच्या वाटेला लागला. आता येणाऱ्या खुणा कोणते रहस्य उलगडणार याची त्याच्या मनात अधिकच उत्सुकता होती. जंगलातून होणारा प्रवास त्याला प्रत्येक क्षणी मृत्यूच्या सत्याच्या जवळ घेऊन जात होता. जंगलातून जाणारी वाट आता पहिल्यापेक्षा कठीण झाली होती. झुडपांमध्ये एक विचित्र गडगडाट होता आणि वातावरण विचित्र शांतता पसरले होते. चालता चालता हरिदासची नजर एका गाढवावर पडली. गाढव झाडाच्या सावलीत उभे होते आणि त्याच्या डोळ्यात एक गाढ शांतता होती. जेव्हा गाढवाने हरिदासाला पाहिले तेव्हा तो हरिदासाला विचारू लागला, हे मनुष्य, तू इथे का आला आहेस आणि तू कोण आहेस? इतक्या घनदाट भीतीदायक जंगलात तू एकटा का फिरत आहेस? मग हरिदासाने हात जोडून गाढवाला प्रणाम केला आणि म्हणाला, हे शांत मनाच्या गाढवा, मी एक सामान्य ब्राह्मण आहे. मी मृत्यूचे रहस्य जाणून घेण्यासाठी भटकत आहे. मला मृत्यूपूर्वी जे संकेत मिळतात ते जाणून घ्यायचे आहेत. तू मला मदत करशील का? गाढव डोळे मिचकावत म्हणाला, मी तुला मदत करू शकतो, पण आधी तुला माझ्या एका कोड्याचे उत्तर द्यावे लागेल.
जर तू बरोबर उत्तर दिलेस तर मी मृत्यूपूर्वी मिळणारे 3रे संकेत तुला सांगेन. जर तू बरोबर उत्तर दिलेस तर मी मृत्यूपूर्वी मिळणारा 3रा संकेत तुला सांगेन. तेव्हा हरिदास म्हणाले, हे जाणकार गाढवा, मी उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. गाढव गंभीर स्वरात बोलू लागले, हे ब्राह्मणा, ते काय आहे जे जेवढे रिकामे वाटते तेवढे जड देखील वाटते. हरिदासाने थोडा विचार करून त्याने आपल्या जीवनाचा आणि अनुभवांचा विचार केला. मग त्याने हसून उत्तर दिले, गाढव महाराज, ही फक्त काळजी, चिंता आहे. जितकी जास्त काळजी तितका जडपणा जास्त जाणवतो, जरी त्याचा काहीही अर्थ नसतो. गाढव मान हलवून म्हणाला, बरोबर उत्तर दिलं. आता ऐका, मृत्यूचे 3रे लक्षण हे आहे, जेव्हा एखाद्या व्यक्तीचे केस पांढरे होऊ लागतात आणि त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात, तेव्हा हा मृत्यू हळूहळू जवळ येत असल्याचे लक्षण आहे. हा मृत्यू जवळ येण्याचा संकेत आहे, जो आपल्या शरीराला मृत्यूजवळ घेऊन जात आहे. मग हरिदास गाढवाला प्रणाम करत म्हणाला, हे ज्ञानी गाढवा, मृत्यूच्या 3ऱ्या संकेताबद्दल मला सांगितल्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे, जे माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. गाढव शांत स्वरात म्हणाले, जा ब्राह्मणा, तुझा प्रवास अजून संपला नाही. हे संकेत मिळाल्याने तुम्हाला जीवन आणि मृत्यूचे सत्य समजण्यास मदत होईल. हरिदासने गाढवाचे आभार मानले आणि ते पुढे निघाले. तो पूर्वीपेक्षा अधिक उत्सुक आणि चिंतनशील होता. प्रत्येक संकेत त्याला मृत्यूच्या, सत्याच्या आणि जीवनाच्या उद्देशाच्या जवळ आणत होते. तो जंगलाच्या खोल भागात शिरला होता. आजूबाजूचा माहोल अधिकच भयावह होता. मोठमोठ्या झाडांमध्ये अंधार पसरला होता. पक्षी आणि वन्य प्राण्यांचे आवाज वातावरण रहस्यमय आणि भीतीदायक बनवत होते. काही अंतर पार केल्यावर हरिदासला अचानक एक मोठा वाघ दिसला. वाघ एका खडकाजवळ उभा होता आणि त्याचे डोळे हरिदासच्या आत्म्याला टोचत आहेत असे वाटत होते. वाघाच्या गर्जनेने जंगलातील शांतता भंग झाली. हरिदासचे हृदय जोरजोरात धडधडू लागले, पण त्याने स्वतःला धैर्य दाखवून वाघाला नमस्कार केला. वाघ गर्जना देऊन हरिदासाला विचारू लागले, हे मानव, तू इथे काय करतोस आणि जंगलात का भटकत आहेस? हरिदास घाबरत म्हणाला, हे जंगलाच्या राजा, मी मृत्यूचे रहस्य जाणून घेण्यासाठी येथे आलो आहे. मला मृत्यूपूर्वीच्या लक्षणांची माहिती हवी आहे. कृपया मला मदत करा. आपले मोठे पंजे जमिनीवर टेकवत वाघ म्हणाला, मी तुम्हाला मृत्यूचे एक संकेत सांगू शकतो, पण आधी तुम्हाला माझ्या कोड्याचे उत्तर द्यावे लागेल. तेव्हा हरिदासाने वाघाला प्रणाम केला आणि बोलू लागला, हे जंगलाच्या राजा, विचार. मी खूप विचार करून तुझ्या कोड्याचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. मग वाघ हरिदासाला म्हणाला, सांग की असे काय आहे जे दिसायला तर रिकामे दिसते, पण त्यात सर्वस्व आहे. हरिदासाने क्षणभर विचार केला. त्याला त्याच्या प्रवासाचे अनुभव आणि मृत्यूच्या संकेतांची शिकवण आठवली. मग तो आत्मविश्वासाने म्हणाला की वाघ महाराज, हे तर आकाश आहे. आपण आकाश रिकामे आणि शून्य म्हणून पाहतो, पण त्यात सर्व सौंदर्य, वारा, ढग, सूर्य, चंद्र, तारे सामावले आहेत. वाघाने त्याचे गुरगुरणे थांबवले आणि मंद हसत म्हणाला, तू बरोबर उत्तर दिलेस. आता ऐक. मृत्यूचे 4थे लक्षण म्हणजे शरीराची त्वचा पिवळी पडणे आणि चेहरा निस्तेज होणे. हे मृत्यू जवळ येण्याचे हे एक महत्त्वाचे लक्षण आहे. हे लक्षण असे दर्शविते की शरीरातील जीवन ऊर्जा कमी होत आहे आणि आत्मा हळूहळू शरीरातून निघून जाण्याच्या तयारीत आहे. हरिदास वाघासमोर नतमस्तक झाला आणि म्हणाला, हे महान वाघा, तू माझ्यासाठी अत्यंत मौल्यवान असलेल्या मृत्यूचा 4था संकेत सांगितला आहे. त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. हरिदास वाघाला बोलू लागला, वाघ महाराज, तुम्ही दिलेल्या ज्ञानाबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. तुमचा हा संकेत माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. वाघाने आपल्या चमकणाऱ्या डोळ्यांनी त्या ब्राह्मणाकडे पाहिले आणि बोलू लागला की मृत्यू केवळ अंत नाही, ही एक नवीन सुरुवात आहे. आता शांतपणे पुढे जा, कारण तुमची यात्रा अजूनही संपलेली नाही. पुढे हरिदास वाघाचे आभार मानून आपल्या प्रवासाला निघाले.
जंगल आता खोलवर गेले होते आणि मृत्यूच्या खुणांबद्दल त्याची उत्सुकता वाढली होती. त्याचा प्रवास प्रत्येक पावलावर त्याला मृत्यूच्या सत्याच्या जवळ घेऊन जात होता. आता ते पूर्वीपेक्षा अधिक रहस्यमय आणि शांत झाले होते. मोठमोठ्या झाडांनी नटलेली एक पायवाट त्याला आत खोलवर नेत होती. जंगलाच्या या भागातील वातावरण विचित्र, भीतीदायक किंवा सामान्य नव्हते. उलट हे ठिकाण काही देवत्वाने भरलेले आहे असे वाटत होते. काही अंतर चालत असताना हरिदासला एक मोठी गाय दिसली. गायीचे स्वरूप अलौकिक होते. तिचे शरीर सोनेरी चमकाने चमकत होते आणि तिच्या डोळ्यात खोल करुणा आणि शांतता होती. त्याने लगेचच गायीला नमस्कार केला आणि नम्रपणे म्हणाला, हे गाय माता, मी मृत्यूचे रहस्य समजून घेण्यासाठी भटकत आहे. या जंगलात मला अनेक लक्षणे मिळाली आहेत, पण आता मला तुमच्या मदतीची गरज आहे. मृत्यूपूर्वी आपल्याला कोणते संकेत दिसतात त्याबद्दल तुम्ही मला सांगू शकता का? गायीने तिच्या शांतपणे आवाजात सांगितले, हे ब्राह्मण, मी तुझी मदत अवश्य करेन, पण पहिले माझ्या प्रश्नाचे उत्तर तुला द्यावे लागेल. जर तू बरोबर उत्तर दिलं तर मी तुला मृत्यूचा 5वा संकेत सांगेन. हरिदास लगेचच बोलला, विचारा. हे गाय माता, तुझ्या प्रश्नाचे उत्तर देण्यास आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. गायीने तिचे मोठे डोळे मिसकावत विचारले, ते अमृत कोणते आहे जे पाण्याशिवाय जीवन टिकवून ठेवते आणि न पाहताही प्रत्येक जीवासाठी ते आवश्यक आहे? हरिदासाने थोडा वेळ विचार केला. त्याने आपल्या जीवनाचा, संसाराचा, स्वभावाचा विचार केला. काही वेळात उत्तर पटकन त्याला स्पष्ट झाले. हरिदास म्हणाले, हा प्राणवायू आहे. प्राणवायूशिवाय कोणीही जगू शकत नाही. तो जीवनाचा आधार आहे. गायीने आनंदाने मान डोलावून होकार दिला आणि म्हणाली, बरोबर उत्तर आहे ब्राह्मणा. तुमची बुद्धिमत्ता आणि एकाग्रता वाखण्याजोगी आहे. आता ऐका. मृत्यूचे 5वे लक्षण हे आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीचे शरीर अन्नाप्रती उदासीन होते आणि त्याला अन्न चाखता येत नाही, तेव्हा समजून घ्या की मृत्यूची वेळ जवळ आली आहे. हे लक्षण शरीर आणि आत्मा वेगळे होण्याची सुरुवात आहे. हरिदासांनी गायीचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले. तिला प्रणाम केला आणि म्हणाला, हे गायी, तुझ्या या दिव्य ज्ञानाबद्दल मी तुझा ऋणी आहे. तू मला मृत्यूच्या आणखी एका महत्त्वाच्या संकेताची जाणीव करून दिलीस. हे माझ्यासाठी अत्यंत मौल्यवान आहे. गाय प्रेमळ हसत म्हणाली, जा ब्राह्मणा, तुझा प्रवास अजून संपलेला नाही. पुढे जा आणि मृत्यूचे सत्य पूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न कर. लक्षात ठेव, जीवन आणि मृत्यूचे चक्र केवळ ज्ञान आणि समजण्याने स्वीकारले जाऊ शकते. हरिदासांनी गायीचे आभार मानले आणि आपला प्रवास चालू ठेवला. त्याच्या मनात आता जास्तच उत्सुकता निर्माण झाली होती. प्रत्येक संकेत त्याला जीवन आणि मृत्यू यांच्यातील खोल रहस्य जाणून घेण्यास प्रवृत्त करत होते. थोडा वेळ चालल्यावर हरिदासाची नजर एका सुंदर पोपटावर पडली. एक उंच झाडाच्या फांदीवर तो पोपट बसलेला होता. त्याच्या डोळ्यांमध्ये चमक होती. त्याच्या चालण्या बोलण्यात खूप विश्वास होता. असं वाटत होतं की हा एक पक्षी नसून काही खास ज्ञानाचा स्रोत आहे. हरिदासाला पाहताच पोपट बोलला, हे ब्राह्मणा, तू कोण आहेस आणि या जंगलात का भटकत आहेस? हरिदासाने हात जोडून पोपटाला प्रणाम केला आणि म्हणाला, हे ज्ञानी पोपट, मी मृत्यूचे रहस्य समजून घेण्यासाठी या जंगलात भटकत आहे. मला आत्तापर्यंत अनेक लक्षणे मिळाली आहेत. आता मला तुमच्या मदतीची अपेक्षा आहे. कृपया मला सांगा की मृत्यूपूर्वी आपल्याला कोणते संकेत मिळतात. पोपटाने मान फिरवली आणि म्हणाला, मी तुला नक्कीच मदत करू शकतो, पण त्यासाठी तुला माझ्या एका कोड्याचे उत्तर द्यावे लागेल. जर तू बरोबर उत्तर दिलेस तर मी तुला मृत्यूचे 6वे लक्षण सांगेन. हरिदास उत्सुकतेने म्हणाले, विचार. हे पोपटा, मी नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. पोपटाने धारदार स्वरात विचारले, हे ब्राह्मणा, अशी कोणती गोष्ट आहे जी नेहमी दुसऱ्याचे अनुकरण करते पण स्वतःचे कधीही अनुकरण करत नाही? हरिदासाने क्षणभर विचार केला आणि झाडाखाली पसरलेली सावली त्याच्या नजरेस पडली आणि हसत हसत त्याने उत्तर दिले, पोपट महाराज, ती सावली आहे. सावली नेहमी इतरांची नक्कल करते पण तिला स्वतःची ओळख नसते. पोपट हसला आणि म्हणाला, बरोबर उत्तर.
हे ब्राह्मणा, मी तुझ्या शहाणपणाची आणि ज्ञानाची प्रशंसा करतो. आता ऐक. मृत्यूचे 6वे लक्षण म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीची स्वप्ने भयानक आणि विचित्र होऊ लागतात, त्याला गाढ आणि शांत झोप घेता येत नाही, तर समजून घ्या की मृत्यू जवळ आला आहे. स्वप्ने ही आत्म्याच्या चेतनेची लक्षणे आहेत आणि त्यांचा त्रास मृत्यूच्या आगमनाचे सूचक आहे. हरिदासाने पोपटाला नमस्कार केला आणि म्हणाला, हे ज्ञानी पोपटा, तुम्ही हे ज्ञान दिल्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. तुम्ही मला आणखी एका महत्त्वाच्या संकेताची जाणीव करून दिली. पोपटाला नमस्कार करून हरिदास पुढे जंगलात चालू लागला. आता त्याच्यात अधिक कुतूहल जागृत झाले. प्रत्येक इशारा त्याला मृत्यूचे रहस्य समजून घेण्यास प्रवृत्त करत होता आणि त्याला आत्म्याच्या आणि जीवनाच्या सत्याचा जवळ आणत होता. जंगल आता आणखीनच शांत आणि रहस्यमय झाले होते. पक्ष्यांची हाक कमी झाली होती. हवेत एक विचित्र गांभीर्य पसरले होते. रस्त्याने चालत असताना त्याला एक जागा दिसली, जिथे झाडांच्या फांद्यांवरून सूर्यप्रकाश पडत होता. या शांत आणि सुंदर वातावरणात त्याची नजर एका विस्मयकारक हरिणावर पडली. हरणाचे रूप असे होते की जणू त्याला जंगलातील सर्व रहस्ये माहीत आहेत. त्याचे डोळे चमकत होते आणि चालण्यात प्रचंड आत्मविश्वास होता. तो खूप सुंदर आणि शांत दिसत होता, जणू तो जंगलाचा रक्षक आहे. हरिदासाने हरणाला प्रणाम केला आणि त्याला सांगितलं, हे वनमृग, मी एक साधारण ब्राह्मण आहे. मी मृत्यूच्या रहस्यमय शोधण्यासाठी आलो आहे. मला अजूनपर्यंत अनेक संकेत मिळाले आहेत आणि आता तुमच्या मदतीची अपेक्षा आहे. मृत्यूपूर्वी आपल्याला कोणते संकेत मिळतात ते मला सांगा. हरिण गंभीर स्वरात म्हणाले, हे ब्राह्मणा, मी तुला मदत करू शकतो. मी तुला 7वा आणि शेवटचा मृत्यूपूर्वी येणारा संकेत सांगेन, पण तुला माझ्या एका कोड्याचे उत्तर द्यावे लागेल. जर तू बरोबर उत्तर दिलेस तर मी तुला मृत्यूचे शेवटचे संकेत सांगेन. हरिदास आत्मविश्वासाने म्हणाले, हे वनमृग, विचारा, मी उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. हरिणाने आपल्या चमकणाऱ्या डोळ्यांनी हरिदासाकडे पाहिले आणि बोलू लागले, अशी कोणती गोष्ट आहे जी कोणत्याही कारणाशिवाय चालत असते, पण त्या गोष्टीचा अंत प्रत्येकासाठी निश्चित आहे. आता हरिदास पूर्णपणे विचारामध्ये गेला. त्याला त्याचा जीवन प्रवास आणि आत्तापर्यंत मिळालेल्या खुणा आठवल्या. त्याने क्षणभर विचार केला आणि नंतर आत्मविश्वासाने उत्तर दिले, हे वनमृग, हे तर जीवन आहे. प्रत्येक मनुष्याचे आयुष्य नेहमीच चालू असते, पण शेवट प्रत्येकाचा निश्चित असतो. हरिण आनंदाने म्हणाला, तू बरोबर उत्तर दिले. हे ब्राह्मणा, आता ऐक. हे मृत्यूचे 7वे आणि शेवटचे लक्षण आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा श्वासोच्छ्वास अनियमित होतो तेव्हा त्याला खूप थकवा जाणवू शकतो. व्यक्तीची ऐकण्याची आणि वास घेण्याची शक्ती कमी होते. व्यक्तीच्या कानात विचित्र आवाज ऐकू येतात. त्याची दृष्टीही बिघडते आणि आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांना तो पाहू शकत नाही. आणि हेच मृत्यूचे शेवटचे लक्षण आहे, जे सांगते की जीवनाचा शेवट जवळ आला आहे. हरिदासाने हरिणाचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले आणि त्याला नमस्कार केला. म्हणाला, हे ज्ञानी हरिणा, तुझ्याकडे असलेले ज्ञान दिल्याबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे. तू मला मृत्यूच्या शेवटच्या संकेताबद्दल सांगितलेस. हे माझ्यासाठी अत्यंत मौल्यवान आहे. हरिण पुढे शांत आवाजात म्हणाले, लक्षात ठेव, मृत्यू केवळ अंत नाही, आत्म्याच्या यात्रेचा एक नवीन अध्याय आहे. आता तुझी यात्रा पूर्ण झाली आहे. पुन्हा परत जा आणि तुला मिळालेल्या या संकेतांचा उपयोग तुझ्या जीवनातील यात्रेसाठी कर. हरिदासाने हरणाचे आभार मानले आणि त्याच्या बुद्धिमत्तेचे कौतुक केले आणि आपल्या वाटेला निघाला. 7 संकेत जाणून घेऊन हरिदास वचस्पती ऋषींच्या आश्रमाकडे निघाले. तो थकला होता, पण त्याचा आत्मा ध्यानाने आणि सत्याच्या प्रकाशाने भरला होता. जंगलातील प्रत्येक अनुभव, प्रत्येक संकेत त्याला जीवनाच्या गहन रहस्यांच्या जवळ घेऊन गेला होता. जेव्हा ते वाचस्पती ऋषींकडे पोहोचले तेव्हा ते त्यांच्या चरणी नतमस्तक झाले आणि म्हणाले, हे गुरुदेव, मी तुमच्या सूचनांचे पालन केले आणि जंगलातील प्रत्येक संकेत मला समजले. प्रत्येक जीवाकडून मी शिकलो आणि त्यांनी दिलेले 7 संकेत मला समजले. पण कृपा करा आणि मला या संकेतांचा रहस्यमय अर्थ समजावून सांगा. वाचस्पती ऋषींनी शांत आणि गंभीर नजरेने हरिदासांकडे पाहिले आणि म्हणाले, हे ब्राह्मणा,
तुझा हा प्रवास केवळ मृत्यू समजून घेण्यासाठी नव्हता, तर जीवन जाणून घेण्यासाठी होता. तुला मिळालेल्या खुणांनी हे सत्य प्रकट केले आहे की जीवन जरी अस्तित्वात नसले तरी सत्य हे मृत्यू आहे. मृत्यूला घाबरण्याची गरज नाही. जो व्यक्ती धर्म, सत्य, भक्ती यांचे पालन करतो तो केवळ मरणाचा सहज स्वीकार करत नाही, तर मृत्यूनंतर आपल्या आत्म्याला शांती आणि मोक्ष प्रकट करून देतो. मृत्यूचे भय त्यांना असते ज्यांनी आपले जीवन व्यर्थ घालवले आहे. चांगले जीवन जगणारी व्यक्ती मृत्यूला भीती म्हणून पाहत नाही, तर नवीन सुरुवात म्हणून पाहते. हरिदास ऋषींच्या पाया पडून म्हणाले, हे गुरुदेव, तुम्ही माझ्या आत्म्याला या अज्ञानाच्या अंधारातून मुक्त केले. आता मी केवळ मृत्यू स्वीकारत नाही, तर तो जीवन चक्राचा एक आवश्यक भाग मानतो. मी धर्म, सत्य आणि भक्ती मार्गावर चालण्याची शपथ घेतो. ऋषींनी त्याला आशीर्वाद दिला आणि म्हणाले, हे ब्राह्मणा, जा. आता तुझे जीवन शांती आणि समाधानाने परिपूर्ण होईल. तुमची ही समजूत इतरांना सांगण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तेही मृत्यूच्या भीतीपासून मुक्त होतील. मग हरिदास साधूंना नमस्कार करून आपल्या घरी परतले. तो आता पूर्णपणे बदलला होता. त्याला रोज सतावणारी मृत्यूची भीती आता संपली होती. मृत्यू हा फक्त एक टप्पा आहे आणि धर्म, सत्य आणि भक्ती या मार्गाने त्यावर सहज मात करता येते हे त्यांना कळून चुकले होते. आता तो आपल्या कुटुंबियासह मित्रांसोबत शांततेने आणि समाधानाने आपले जीवन जगू लागला. आता त्याच्या जीवनात फक्त अध्यात्माचा प्रवास नव्हता, तर तो इतरांना देखील धर्म, भक्ती आणि सत्याचे पालन करायला शिकवत होता. तर भक्तांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा. आजच्या कथेतून तुम्हाला काहीतरी शिकायला भेटले असेल अशी मी आशा करते. भगवंताचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या आम्ही स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करा. परमेश्वर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. सर्वांनी तुमची काळजी घ्या. धन्यवाद.